स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे डीएड आणि बीएड झालेले जे विद्यार्थी आहे यांच्याकरिता आनंदाची बातमी आहे. जी काही होणारी समोरची भरती आहे म्हणजे टेट 3 नंतर होणारी 2025 मध्ये शिक्षक भरती आहे, त्याकरिता जे नियमात बदल होणार आहे, त्या नियमात कोणते बदल होणार आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला जर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहे शिक्षक भरतीच्या संदर्भातील, जाहिरातीच्या संदर्भातील, कंत्राटी भरतीच्या संदर्भातील, लाडका भाऊ योजनेच्या संदर्भातील अशा शिक्षणाच्या ज्या काही संधी आहेत त्या संपूर्ण संधीची उपलब्धता आणि माहिती आणि अपडेट हे आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. त्याकरता आपल्या या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेथून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या नियमात काय बदल झालेला आहे हे आपल्याला समजून येईल. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, 21,000 शिक्षकांची भरती झालेली होती आणि या 21,000 शिक्षकांच्या भरतीमध्ये जे नियम जुने होते ते जुने नियम म्हणजे डीएड झालेला विद्यार्थी असेल तर तो 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक बनत होता. त्याच्यासाठी त्याला टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 देता येत होते आणि ते दोन्ही पास असले तर तो 8वी पर्यंत शिक्षक बनून पाहत होता. परंतु जे बीएड वाले जे विद्यार्थी आहेत ते बीएड वाले जे विद्यार्थी आहेत फक्त ते 6वी ते 8वी साठी लायबल होते, परंतु 1ली ते 8वी करिता 1ली ते 5वी करिता ते लायबल नव्हते. म्हणजे त्याला टीईटी पेपर 1 देऊन काही फायदा नव्हता आणि त्यांना देता पण येत नव्हतं. परंतु हे जे 2025 मध्ये नियमात बदल होणार आहे, आपल्याला माहिती आहे केसरकर मागच्या वेळेला बोलले की नाही जिल्हानिहाय बदली होणार. हे जे नियम आहेत हे 5 ते 6 नियम जे आहेत ते प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवलेला होता. आता त्यावरती या भरतीमध्ये काय होतं, त्यामध्ये नियम कोणते बदल होणार आहे तर आपल्याला माहिती आहे नवीन शैक्षणिक धोरण पण आलेलं आहे. या संपूर्ण बाबींचा विचार करता आणि विचार करूनच हा प्रस्ताव पाठवलेला होता. नंतर जिल्हानिहाय भरती, नंतर बीएड वाल्या विद्यार्थ्यांना खालच्या वर्गाला म्हणजे 1ली पासून त्यांना शिक्षणासाठी त्यांना टीईटी देता यायला पाहिजे. हे असे जे नियम आहे ह्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षक जर व्हायचं असेल तुम्हाला तर बीएड विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळणार आहे. बीएड विद्यार्थ्यांना सुद्धा टीईटी सीटीईटी देणार आहे. टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 सुद्धा देता येणार आहे. नंतर उच्च माध्यमिकसाठी जे काही प्राथमिक असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्या या बीएडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली जाणार आहे आणि उच्च माध्यमिकसाठी सुद्धा संधी दिली जाणार आहे. म्हणजे प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक या तिन्ही गटांकरिता या बीएडच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. आणि तीच एक आनंदाची बातमी आहे की ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1ल्या वर्गापासून 5वी पर्यंत शिकवता येत नव्हतं त्यांना सुद्धा या सीटीईटीच्या माध्यमातून किंवा टीईटीच्या माध्यमातून या ठिकाणी पेपर देता येणार आहे. आणि ते पास झाल्यानंतर त्यांना टेट जी काही असणार आहे, तिसरी टेट, या तिसऱ्या टेटमध्ये जे काही नियमामध्ये बदल होणार आहे या बदलामध्ये संधी प्राप्त होणार आहे आणि त्यातून शिक्षक बनण्याचा जो मार्ग आहे, तुमचा जे स्वप्न आहे ते स्वप्न मात्र पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हीच आपल्या आनंदाची बातमी असणार आहे. आता टेट 3च्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी दिलेली आहे, टीईटी मध्ये चांगला स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट लागून जाईल. ते डिसेंबरच्या एंड पर्यंत रिझल्ट लागेल, कारण आपल्याला माहिती आहे 45 दिवसानंतर रिझल्ट लागत असतो सेकंड आन्सर की नंतर. आणि या रिझल्ट नंतर वाट पाहण्यापेक्षा आपली टेट जी आहे ही टेट फेब्रुवारीमध्ये होऊ शकतं, म्हणजे नक्कीच होणार आहे. कारण आता तुम्हाला माहिती आहे मंत्रिमंडळात बसलं की विद्यार्थी मित्रांनो, जे काही फेज 2 आहे हा फेज 2 8 दिवसातही पूर्ण होऊ शकतो किंवा 10 दिवसातही पूर्ण होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे फेज 2 मध्ये हे नियम बदल लागणार नाही, तर जी काही टेट 3 म्हणजे 25 मध्ये येणारी जी नवीन भरती असणार आहे या नवीन भरतीमध्ये मात्र हे नियम होणार आहेत, एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो. आणि ते गरजेचे सुद्धा नियम आहेत. मग याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि याकरिताच हा जो व्हिडिओ आहे हा नवीन नियमासाठी आणि बदलासाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचे चॅनल आहे आणि त्या टेलिग्रामचे चॅनल आणि व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे, त्या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून येणारे जे परिपत्रक असणार आहे कंत्राटी भरतीचे किंवा इतर जे काही माहिती आहे ते आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदा मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.